दान देगा देवा तुझा शरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व गोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखी घालावे आम्हासे गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी सेवे लागी सेवक धारो धारो सेवे लागी सेवक धारो सेवे लागी सेवक
ज्यावरी न करावा फेर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायनावरी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र नांदुर्गा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 भागवत कथा गाथा भजन 16 आणि महाराज पवित्र अशा मामांच्या दरबारामध्ये जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा दिवस मागायचा तुकोबर एके ठिकाणी तर म्हणतात काही मागणे ह्या मानुचेत आणि वडिलांची रीत जाणू तसो आणि या भागात मात्र तुकोबर म्हणते तुझा विसरण व्हावा आणि हे दान देगा देवा देवा भक्ती करत असताना तुझा विसर झाला नाही पाहिजे आणि महाराज भक्ती करत असताना का देवाचा विसर झाला पचतील खाणे 84च्या पचतील खाणे विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या विठाल विठाल जीवन जगत असताना नरदेहाची प्राप्ती झाली नरदेह निदान लागले हाती उत्तम काळ उत्तम गती महाराज म्हणतात दुर्लभ असणारा न प्राप्त होणारा किती दुर्लभ आहे महाराज सहजासहजी प्राप्त होत नाही जगामध्ये बऱ्याच गोष्टी दुर्लभ आहेत दुर्लभो मनुष्य देह देह नाम शन मंगूर नर देह दुर्लभ
वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना काय त्या गर्दीच्या यातना मज भोगिता नारायण मोस मूलपुत्र दाना तुझ क्षणा ध्यातसे नाकी तोंडी कुर्मे किडे आणि गर्भवासाचे दुःख गाडे मावशी बोलू नका इकडं बघा बोलू नका का घरला जाऊ मी निघून कुठं तर बसत जावा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना सांगतात की देवाला आठवणं देवाचं भजन करणं देवाचं गुणगान करणं याच्यासाठी देह प्राप्त झालेलं आहे नाहीतर आपलं कसं झालं सांगू का येडे मायका चांद बेटा महाराज उदबत्तीला का की जेवणे खूप ऐका आपलं झालं असं त्याचं कडवं दुसरं आहे पण मी जोडले दुसरं त्याला बर का विसरली तया थोर झाले आणि पचतील खाणी 84च्या महाराज सांगतात की 84च्या खाणी महाराज पचतील खाणी 84च्या तेवढा दुर्लभ असणारा परमात्मा एवढा दुर्लभ असणारा निर्दय तो साध्य असणारा परमात्मा प्राप्त करणं ही देहाचे इति कर्तव्य आहे आणि म्हणून महाराज देह प्राप्त झालेला आहे जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तेव्हा तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय बघा आपण मामाच्या मंदिरात काय येतो झोपाया मामाच्या मंदिरात काय यायचं आपल्याला घरी झोप लागणं म्हणून इथं झोपायला का मग मामाच्या मंदिरात काय यायचंय तुलाच माहित आहे म्हणून विठ्ठल आपलं कसं झालं माहित आहे का एक जण नारळ आणायला गेलं दुकान त्याला म्हणले कितीला आहे नारळ म्हणले 30 रुपये एक जण म्हणला कोकणात फुकट आहे काय नारळ त्या मूर्खाला कळावं का कोकण किती लांब गावाकडून गेलं कोकणात नारळाच्या झाडावर चाललं आणि पाय नेसटला लटकलं कुंडली खाली 200 फूट खाटावर लटकलं दुपारपर्यंत तिथंच तोपर्यंत तिकडे कालावी झाला गावात बाळूमामाच्या मंदिरात नारळ फोडायला नाही गेलं आणि तिथून एक गुंटवाले चाललो होत ते मला 500 रुपये घ्या पण मला खाली काढा ते मला उजळले भाग्य आता सकाळ सकाळ चांगलं गिरायक लागलं म्हणलं ते उंटवालं तिथे गेलं उंटवालं उभारलं त्याच्या पायाला धरलं उंट गेला निघून लटका लेटकी चालू झाली महाराज तो पर्यंत तिथेच लटकत होते वरच म्हणलं होय देऊ का 500 रुपये तुला 1000 देतो म्हणले पण हात सोडू नको आणि आपला तसला लटका लटकेचा परमार्थ आहे विठाला आणि या भंगातला महत्वाचा शब्द आहे तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा देवा जीवन जगत असताना देवाचा विसर झाला नाही पाहिजे बघा मस्जिदेमध्ये मुसलमान जातो नमाज पढायला का त्यांना अल्लाहचा विसर होत नाही पण आपल्याला सारखं विसर होतो म्हणून आपण बाळूमामाकडे यायचं आणि आल्यानंतर काय करायचंय भांडणं करायचे काय ते उभारल्यानंतर सुद्धा माणसं निर्वारीला उभारत नाही धक्का होते सरळ पुढे माग तुझा जागा आहे का मी विकत घेतलाय का त्याने ठेवलाय का किती गोंधळ आहे आपला पंढरपूर मध्ये गेल्यानंतर सुद्धा माणसं म्हणते पिशवीवरी सारखं माझी जागा
राहायचंय किती दिवस 2 दिवस वाडीला जायचंय त्याच्या सुद्धा कालवा आहे आपला. कुणाला बैलाच्या मागाला जायचं असते, कुणाला झुले आणायचे असते, कुणाला खंडे आणायचे असते. बरेच कुठाने आहेत आपले विणाला. जीवाचं मागणं तसं आहे. इटिंग स्लिपिंग अँड सिडाटेरिस नोटिफिकेशन म्हणजे खावे प्यावे बरे असावे सदैव याची हवा नाही संसारी मला सांगतात की आपलं कसं आहे बाळू मामा मला सुख प्राप्त व्हावं आणि लोकांना दुःख मिळावं. आता हे खरं आहे का? आपण मागत असताना तसंच मागतो, लक्षात असू द्या. पण तशी मागणी मामा कधी मान्य करत नाही. हे जग सुखी व्हावं आणि नंतर मला सुख प्राप्त व्हावं ही खरी मागणी. संतांची मागणी तशीच होती महाराज. आलं लक्षात? आता विश्वात्मके देवे येणे वागितले तोषावे आणि तोषोने मज द्यावे पसायदान हे. ज्ञानोबाईला जगाने त्रास दिला तरी पसायदान मागितलं. जगद्गुरु तुकोबारायांची दिंडी गारवून काढली लोकांनी. काय थोडा ताप असते महाराजांना. आलं लक्षात? लोक कधी नीट बोलत नाही. तुकोबारायला लोक कधी तुकाराम महाराज म्हणत नव्हते, तुक्या म्हणायचे तुक्या. आलं लक्षात? आणि गेल्यानंतर लक्षात येते. मग गेल्यानंतर आहे तोपर्यंत कळत नाही. अरे बाळू मामा त्यांच्या पत्नीला कळाले नाही. कळाले का? कळाले नाहीत. मला बाळू मामाने सांगितलं होतं या रेषेच्या बाहेर पाय ठेवू नको. अवघड आहे, काळ वाईट आहे आणि सध्याचा काळ वाईट आहे बरं का. चालू काळ वाईट आहे. कधी तिसरं महायुद्ध होईल काय सांगता येत नाही. म्हणून दान करत जा. जोडून या धान उत्तम व्यवहारे पैशाचा खळखळाट असावा पण त्या खळखळाटा मागे कुणाचा खळखळाट नसावा. आलं लक्षात? त्याला म्हणायचं उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहाराने पैसा प्राप्त करावा. उदास विचारे व्यक्त करी. उदास विचाराने व्यक्त करावा. सत्याला 1100 मागितलं 2100. आणि महाराज काय नांदुरकरांचं भाग्य. आलं लक्षात? जेव्हापासून मामा इथं आले प्रति आत्मापूर झाले नांदुर्गा. काय झालं? प्रति आत्मापूर. आणि महाराज बाळूमामाच्या दरबारामध्ये बाळूमामाचा भंडारा खाल्ला की अंगात काय सुद्धा राहत नाही. लक्षात असू द्या. फक्त मामावर विश्वास पाहिजे. अंगात काय राहत नाही म्हणजे अंगात आलेलं तसलं नाही. त्या अंगात येतच असतंय. ढोलकी वाजली की अंगात येते, हलकी वाजली की अंगात येते. आणि आमचं परमार्थामध्ये तसं नाही. तो कोपारे सांगतात लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्म
आपल्या इथे 7 दिवस का 6 दिवस कथा झाली. उद्या पगारीचा दिवस आहे. कुणीही गैरहजर राहायचं नाही. विसरली तया थोर झाली हानी. पगारीचा दिवस म्हणजे उद्या काला प्राप्त होणार आहे. जीवा शिवाचा ऐक्य काला, हरिनामाचा किती काला, प्रेमे मोहिला उद्या काला प्राप्त होणार आहे. आणि काला झाल्यानंतर पुन्हा काय आहे? हाला झाला ना काला. काला झाला की हाला. एक सांगू का, कालाजी घेऊन गेला ते पुढल्या सप्त्याला आला मामाकडे. मामा असं करा, मामा तसं करा. मामा करतील का? आणि विसर नाही झालं पाहिजे. विसर नाही झाला पाहिजे. आलं लक्षात? सतत सतत आठवण राहिली पाहिजे. मग महाराज विसरलं ना अवघड होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे. निर्माण झाली ज्या आईने देवाला दुःख मागितलं. सुखामध्ये माणसं देवाला विसरते हे 100% खरं आहे. सुखामध्ये माणसं देवाला विसरते हे 100% खरं आहे. बाळू मामाला मुलगा मागितला, मुलगा झाला आणि महाराज पुन्हा ती इकडे कधी झाले नाही. डायरेक्ट त्याला नवर देऊन लग्न करून त्याला इथं घेऊन आले पाया पडायला. मामा म्हणले एवढी बाय माने. महाराज विसर पडतो. सुखामध्ये देवाचा विसर पडतो, दुःखामध्ये देव आठवतो. वाटलं झाल्यावर बाया म्हणते देवाला कळलं नाही का, देवानं असं करावं का. आणि त्या देवाचं तसं म्हणत जाऊ नका. आपला अगोदर बसतंय विठाला.
विठेवरी ज्याचे पाऊले समान तोचे दान शूरदान. तो दानशूर आहे. कुणाला मागावं दानशूराला. एका नगरीमध्ये एक आंधळा होता. आंधळा आणि महाराज लय हुशार होत ते. डोळे बंद असल्यामुळे 100% ज्ञानाची प्राप्ती झाली त्याला. ते खरं खोट्याचा निवाडा करत होत. त्या नगरीतल्या राजाने त्याला बोलवलं आणि 2 टोपल्यामध्ये मोती ठेवले. एका टोपल्यात ओरिजिनल ठेवले आणि एका टोपल्यात नकली ठेवले. त्याने हात घातला आणि बरोबर ओरिजिनल मोती ओळखला. राजा महाराज राजाने विचार केला, काय हुशार आहे म्हणले. कसं काय ओळखलं म्हणले, राज्य सरकार सोप आहे. नकली मोती गरम लागतो, ओरिजिनल मोती थंड लागतो. बर 2 रुपये देतो म्हणले. 2 रुपये आलं लक्षात. आमची राणी आताच येईल, तिचं भविष्य सांग. ऐका बरं. ती राणी अशी आली आणि वापस गेली. भिकाऱ्याला विचारलं, सांग म्हणले हिचं भविष्य. त्याने सांगितलं, राज्य सरकार तुम्हाला राग येईल, तुम्ही मला मारचाल. नाही नाही म्हणले, सांग खरं. ही वेश्येची मुलगी आहे. म्हणले वेश्येची? आईस्क्रीम झाली राजाची. म्हणलं कसं काय? बघा, येताना पैंजणाचा आवाज करीत आली आणि जाताना पैंजणाचा आवाज करीत गेली पाय वाजवून. विचारा म्हणले जाऊन तिच्या आईला. जाऊन विचारलं सासूला, सासूबाई खराय म्हणले त्या आंधळ्या. 5 रुपये देतो म्हणले माझं भविष्य सांग. ते म्हणलं तुम्हाला लय राग येईल बरं का. नाही नाही सांग. ते म्हणलं तुम्ही भिकारीचे नातो, तुमचा आजा भीक मागत होता म्हणले ह्या गावातल्या स्टँडवर. कोणाचा? राजाचा. जाऊन विचारलं ते ना तुम्हाला. होय ते खरं आहे म्हणले. मागच्या 20 वर्षाखाली मी तीच करत होतो. राजा वापस आला. राजाला विचारलं, मी भिकाऱ्याचा नातो कसं काय? अहो म्हणले तुम्ही राजे प्रत्येक वेळेस म्हणतो म्हणले 1 रुपया देतो 2 रुपये देतो. हे भिकाऱ्याची लक्षण आहे. हे राजाचे लक्षण नाही. आलं का लक्षात? हे लक्षण कसे भिकाऱ्याचे. 2 रुपये देतो 3 रुपये देतो 4 रुपये देतो. हे लक्षण कोणाचे? भिकाऱ्याचे. म्हणून मी ओळखलं की तुमचा आजा भिकारी आहे. विठाला देवाकडे आल्यानंतर एकच मागायचं, तुझा विसरण भावा हे ते दादा दे का देवा. हे देवा, ह्याचं त्याचं ह्याचं असं होण्यापेक्षा त्याचं तसं होण्यापेक्षा मला सांगा आपल्याला दुःख काय आहे? दुःख आपल्याला कोण सांगेल काही? आपल्याला दुःख काय? आपल्याला दुःख काय आहे? आपण सगळे मामाच्या दरबारावर खरं बोलायचं. मामाकडे खोटं चलत नाही. शेळीची शिरा घेऊन आला. मामाला म्हणला तुपातला आणलं. राग आला मामाला. काय म्हणला म्हणजे तुपातला? मूर्ख म्हणले मला खोटं बोलतो का? हाताला आग लागली त्याच्या हाताला. मामाने सांगितलेलं मी खैराचा इंगळ आहे. माझ्याकडे येताना विचार करून या. मी माझ्याकडे 1 पाय टाकणाऱ्याला मी 10 पावलं त्याच्याकडे जातो. माझ्या नादी लागायचं नाही. माझा जर 1 रुपया खाल्ला तर मी त्याचे लाख रुपये घेतो. एवढा कडक दरबार आहे मामाचा. मी कायच विचारतोय आपल्याला का दुःख आहे? मी काय कन्नड बोलायला आणि मला बोलायला काय लागायचं आहे? मी तुमचाच आहे, तुम्ही माझीच आहे. सांगा आपल्याला का दुःख आहे? सांगा. भेट झालाय बरोबर. अहो आपल्याला एकच कारणाचं दुःख आहे. आपल्याला दुसऱ्याचं सुख बघून दुःख आहे. नाहीतर माणसाला दुःख नाही. लक्षात असू द्या शब्द माझा. आपल्याला दुःख का आहे? दुसऱ्याचं सुख बघून आपल्याला दुःख आहे. बरं का? मी काय सांगत होतो, एका आईने देवाला दुःखच मागितलं. कोण आहे ती? कोणी मागितलं दुःख? कोणती? कुंती मातेने सांगितलं, हे देवा मला देताना सुख देऊ नको, मला दुःखच दे. का? सुख
इह लोके का व्यवहारे नका डोळे धुरे भरून दिला. धूर असतो धूर डोळ्यामध्ये, संपत्तीचा धूर महाराज, ताकदीचा धूर, सौंदर्याचा धूर. देवाच्या बायकोला देवाच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये धूर होता. कसला? मी किती सुंदर आहे. कुणाला? सत्यभामेला. देवानं सांगितलं जा लवकर सीता होऊन ये. सकाळी जी गेली 10 वाजता, 6 वाजले तर वापस आले. सीता होता आली नाही. आली का सीता होता? आलं नाही. मग का? अहंकार होता. अहंकार होता. आणि आपण दररोज म्हणतो कीर्तन झाल्यानंतर, अहंकाराचा वारा जायला तयार नाही. शेवाळा आला की त्याला काय एक सांगतो तुम्हाला, जीवन जगत असताना चांगल्या कामाचे साक्षीदार व्हा. एका जंगलाला आग लागली आणि एक चिमणी समुद्रामध्ये चोचवडत होती आणि त्या जंगलामध्ये त्या आगीवर नेऊन टाकत होती. माकडानं बघितलं. माकड म्हणला चिमणी एडी झाली का? त्या चिमणीला विचारलं तुझी चोच एवढी एवढी, तो काम किती मोठं करतेस म्हणजे तुला काय कळते का नाही? कधी विचारणार आग? त्या चिमणीने दिलेलं उत्तर आहे का? ती चिमणी म्हणली माकड दादा ऐक, ज्या ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळेस माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये लागेल. लक्षात येते? म्हणून जीवन जगत असताना आग लावणारे कधी सुद्धा होऊ नका. आग विझवणारे व्हा. आणि तसा जर झालो आपण तर मामाच्या दरबारात नाही, मामा तुम्हाला प्राप्त झाले म्हणून समजा. विठाला तुझा विसर न भावाने हे दान दे का देवा. देवा तुझा जर विसर नाही झाला तर आम्ही काय करू? अभंगाचा द्वितीय
कृष्ण म्हणे आणि वैकुंठ भुवनी घर केले. हरिपाठ म्हणला की वैकुंठाला जातो. किती सोपं. इकडे तिकडे जाण्यापेक्षा वैकुंठाला जाणं चांगलं आहे. नाहीतर भजन नाही केली की ती नरक. म्हणून भजन केल्यानंतर वैकुंठ. तुम्ही म्हणतात मग तू बघितलंस का? मी तिथंच होतो त्यावेळेस. कुठं? वैकुंठात. कारण का ज्या तुकोबरे सांगतात आम्ही वैकुंठ वैकुंठाला कुणाला जायचं? हात वर करा पटकन. अहो मेल्यानंतर म्हणाले एवढं का टेन्शन घ्यायला होतं? लगेच जात नाही. फक्त विचारलंय कुणाला जायचं. वैकुंठाला जाऊन काय करावं? बघून बसायचं का? वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा मामाच्या मंदिरात येता येत नाही. वैकुंठाला गेल्यानंतर महाराजीचा भंडारा खाता येत नाही. हा वैकुंठ म्हणजेच मामाचं मंदिर आहे. आलं का लक्षात? वैकुंठ म्हणजेच मामाचं मंदिर आहे आणि जगाचे मालक मामा आहेत. लक्षात असू दे. वैकुंठच आहे. वैकुंठापेक्षा वेगळं नाही महाराज. इथं कीर्तन करत असताना कीर्तन नांदुर्ग्यात करतो असं वाटतच नाही. कीर्तन वाळवंटाला करतोय, कीर्तन मामाच्या समोर आत्मापूरला करतोय अशी प्रतीती. लक्षात असू. वैकुंठच आहे. मी काय म्हणलं, गेल्यानंतर पुन्हा कुणाला वैकुंठाला जायचंय त्यांनी सगळ्यांनी हातवारी करा. एकदा सगळे बाहेर बसलेले मधले हातवारी करा सगळे. आणि असंच राहू द्या काल्यापर्यंत उद्या. सगळीच वैकुंठाला सकाळी सगळे सगळे हातवारी करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल
मला दिसायलेत फक्त आणि हेच खरा आनंद आहे सप्त्यात ना भजनातला वेगळं काय नाही तुम्ही आम्ही खेळी मेल गदानवळी महाराज कीर्तनाला नाही सासऱ्याला पाठवून दिलो अलग लक्षात हीच खरा आनंद आहे विठोबार कुमार
गेले मागण्यासाठी. एकीकडे बसला एकीकडे बसला आणि चालू झालं मागाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मग महादेव आले महाराज पहिल्या शेजाऱ्याकडे. माग म्हणले मी प्रसन्न आहे. शिव बोळा चक्रवर्ती माग म्हणले. अगोदर त्याला विचारू दे. बघा गावात लाईट गेल्यानंतर किंवा आपल्या घरात लाईट गेल्यानंतर आपण काय करतो? शेजारीची आहे का बघते अगोदर. शेजारीची बी गेली ना आपली बी गेली तर समाधान मिळतं. आणि शेजारीची जर चालू असली आणि आपली जर बंद असली तर मत नाही यायला. त्याच्यात उन्हाळा असावा असा मग तर काय खरं. मी काय सांगितलं त्याने सांगितलं त्याला अगोदर विचारू नये. त्याला जाऊन विचारलं. माग म्हणले तू तर ती म्हणते म्हणले तू तुला विचार. एक काम करा म्हणले देवा माझा एक हात आणि एक पाय ओढवा. तसली मागणी आहे बाबा. कटच केलं ना वरम तथा असतो. तिकडे आले म्हणले बा देवा त्याला काय केलं त्याच्यावर काय केलं ते नाही. तुला काय पाहिजे ते माग. त्याच्या डबल मला द्या. त्याचे 2 हात आणि 2 पाय ओढवले. मागत असताना देवच मागावा. देव पहावयासे गेलो ते देवचे होऊन गेलो. महाराज सांगतात की देव पाहायला गेलं ना देव तो माझा व्हावा तो माझा व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देव बघितला ना देवच मागावा. संतांनी देवच मागितला. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा. देवाच्या दरबारात गेले ना देवच मागावा. देवच मागावा. सुंदर दोहा आहे म्हणून दाखवतो तुम्हाला. चुकू द्या. पांडुरंग महाराज आरुने म्हणलेलं मला जमतंय का नाही पण उभं प्रयत्न करतो. दरबार में बंसी वाले के दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में बंसी वाले. दुनिया के सताए लोग यहाँ. मामाच्या दरबारात कोण येते ऐका. मामाच्या दरबारात कोण येते ऐका. दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के. इथं आल्यानंतर मामा आलिंगन देते. संतांचं आलिंगन घडलं ना आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोला यांची सीमा. आलिंगने संतांच्या आलिंगने संतांच्या
कसलंही कोडा असू दे, फक्त येणारा भक्त निस्वार्थ भावनेने आला पाहिजे, त्याचं कसलंच कोड राहत नाही. हे मामाचा शब्द आहे. त्या मेतकेमध्ये खंब तयार केलेला आहे मामाने. मामाने सांगितलं हा खंब मी स्वर्गातून आणलेला आहे. त्या खंबाला आलिंगन दिल्यानंतर काहीच राहत नाही, कसलाही भूतबाधा काय वगैरे वगैरे सगळं काय ताकद आहे बाबा. आलं लक्षात? इथं आल्यानंतर काय राहत नाही. म्हणून आलिंगने सौंदाचे संत आईसारखे असतात महाराज. आईसारखे ऐसी कलवयाची जाती करी लाभावी नव्हे, पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व ही सारे. संत म्हणजे आई असते महाराज. आणि आईला लेकरांची काळजी आहे, तसं मामांना सगळ्यांची काळजी आहे. आपण लेकरच आहोत मामाची. अहो आपली काळजी काय नवल, मामाला प्रत्येक मेंढराची काळजी आहे. जेवढे मामाचे मेंढर बाहेर फिरतात ना ऑल ओव्हर आपल्या भारतामध्ये, सगळ्या मेंढराची काळजी करतात मामा. एक ही मेंढर चोरून न्यायला भाग नाही. दरोडा टाकायला 8 जण आले होते, रात्रभर पळत होते. मामाने फिरवलं त्यांना, चकवा दिला, चकवा. आलं लक्षात? म्हणजे हे कला करायचा प्रयत्न करायचा नाही, चकवा झाल्याशिवाय राहत नाही. विठाला परवा एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून मी दृष्टांत ऐकला. एक 20-22 वर्षाचं महाराज पांगलं लेकरू, पांगलं 20-22 वर्षाचं लेकरू आईने उचलून आणलं आणि महाराजांच्या चरणावर त्याचं डोकं ठेवलं आणि महाराजाला सांगितलं, महाराज माझ्या मोडक्या तोडक्या लेकराला आशीर्वाद द्या. महाराजांनी सांगितलं याला काय आशीर्वाद देऊ मी आता, काय आशीर्वाद देऊ? ती आई काय म्हणली ऐका, आईला किती काळजी आहे लेकराची. आईने सांगितलं महाराज मी मरायच्या अगोदर हे मेलं पाहिजे. लक्षात येते काय म्हणली ती आई? मी मरायच्या अगोदर हे मेलं पाहिजे. मी जर याच्या अगोदर गेले तर ह्याचा अवघड होईल जगणं. एवढी काळजी आईला. म्हणून महाराज संत संग दे सदा आणि हे दान दे गा देवा. संत संग दे सदा ननगे मुक्ती धन संपदा. धन नको, मुक्ती नको, फक्त काल्याची नुक्ती दे. आपला परमात्मा पर्यंत काल्याच्या नुक्तीपर्यंत. काल्याची नुक्ती, वाढदिवसाची नुक्ती, लग्नातली. लग्नात काय केलं? पहिलं गुळाचा शिरा होता. मी लहानपणी बघितला विठ्ठलवाडी ते एकदा नांदगी तुमच्या गावात बघितला मी शिरा गुळाचा. लय लांब थांबलो, मला बघायला नाही तुमच्याकडे. गुळाचा शिरा. एक सांगू का तुम्हाला, त्या गुळाच्या शिऱ्यामध्ये जो आनंद होता तो आता गुलाबजामुनावर सुद्धा मध्ये राहिला नाही. त्यावेळेची लग्न वेगळी होती. नवरा नवरीला उचलत नव्हते ना काय नाही ना काय नाही. एक ठिकाणी महाराज नवरी उचलली, हार घालायला गेली की बापनाच्याच गळ्यात कुंडली कवर बामण म्हणला बरं झालं माझं जमाना घेतला. कार्यक्रम म्हणून सांगतो, नवरा नवरी उचलत जाऊ नका. विठाला मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. संत आई असते नाही का? संगमनेर तालुक्यामध्ये तमाशामध्ये नाचणारी एक आई होती. बाई म्हणत नाही बरं का, आई होती. ऐका, त्या आईला एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा. त्या आईने विचार केला
या जर मुलाला माझ्याजवळ ठेवलं तर याचं भविष्य खराब होईल, म्हणून त्या आईनं त्याला उचललं आणि आनंदीमध्ये नेऊन टाकलं संस्थेत. आणि बघा माणसाच्या महाग चक्र फिरलेलं अवघड असतं बरं का. नेमकं महाराज त्या आईच्या हृदयाला वेज पडलं. वेज नाचता येत नव्हतं, पण हुसना हुसना म्हणून ती महाराज आई नाचायची, पैसे जमा करायची आणि आनंदीला इंद्रायणीच्या त्या महाराज काठावर जायची आणि महाराजांना फोन करायचे, महाराज मी इथं आलेले. महाराजांनी सांगितलं ताई तुम्ही संस्थेवर या ना. आई म्हणली की आई ऐका, आईला किती काळजी आहे लेकरांची. आईने सांगितलं महाराज मला जर त्याच्याजवळ कुणी बघितलं आणि ओळखलं तर लोक माझ्या लेकराला नावं ठेवतील, म्हणून तुम्हीच इकडे या. महाराज इंद्रायणीच्या आलं लक्षात त्या काठावर गेले आणि गेल्यानंतर त्या आईने महाराजांच्या हातात पैसे ठेवले. सांगितलं महाराज माझं पोरग कीर्तनकाळ नाही झालं तर चालेल, मृदंगाचार्य नाही झालं तर चालेल, गायनाचार्य नाही झालं तर चालेल, पण त्यानं चांगला माणूस म्हणून जगावा एवढ्यासाठी मी तुमच्याकडे दिलेलं आहे माझं पोरग. आलं का? जीवनामध्ये एवढंच कमवा. भरपूर संपत्ती आहे लोकांकडे, पण महाराज अवघड आहे सध्या. भरपूर संपत्ती पण लोक आम्हाला म्हणतात महाराज पोरग बिघडलो. अगोदरच सांगितलं होतं म्हणलं मी, किती वर्ष झालं सांगायला त्याला संस्थेत टाका टाका, योग्य संस्कार द्या. ज्यांना कळालं त्यांनी काळ जिंकला. फार विचित्र काळ आहे सध्या, अवघड आहे. प्रत्येक महाराज लय आहे बाप रडाले, लय फक्त इतर रडता येत नाही. आमच्या जवळ रडते गपची. महाराज पोराला सांगा किती संपत्ती कमवली याला महत्व नाही, संतती कशा याला फार महत्व आहे सध्या. प्रत्येकाला दुःख आहे, तर कुणाला दुःख नाही हातवरी करा. आमचे कारभारी तर म्हणले मी आता जायला तयार आहे. वशिला लावून बघतो विमान येते का, पाठवतो. विठाला 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 सांगतो दादाचं एक मिनिटात ऐका. मी अकराच्या पुढे जाणार नाही, काळजी करू नका. माझ्याकडे अजून 8-7 मिनिट आहे. धनाचं सांगतो किती जण होतं दत्तराष्ट्राकडे, किती होत. अखंड हिंदुस्थानचा राजा होता दत्तराष्ट्र. 100 पोर होती, 100. ऐका. आणि पांडव किती होते, 5. पण मागत असताना दुर्योधनाने काय मागितलं, अर्जुन आणि दुर्योधन गेलते अर्जुन आणि दुर्योधन गेले होते कुणाकडे, देवाकडे. देव झोपलेले. पायाजवळ अर्जुन बसला. दुर्योधनाला वाटलं मी याच्या पायाजवळ बसू का. बघा मागाय गेले तर एवढा अहंकार. कुळव मागाय गेले कसं मागते, कुळव मागायचं असल्यावर कसं मागते. शेळ देऊन स्तुती करायला लागते म्हणत. बैल मागाय गेले, बैल कसली का असं ना त्याची, कसली बैल आहेत म्हणावं, कसली वसवंड आहे, कसली शिंग आहे ती, एवढी मोठी बैल कसं सांभाळतो म्हणायला. आणि ती तर सगळ्या अंगाने उघडी असते. मागत असताना स्तुती पर मागणी असेल. जगाला स्तुती फार आवडते महाराज, स्तुती. ऐका. अर्जुन पायाजवळ बसला आणि दुर्योधन डोक्याजवळ बसला. आता खरंच सांगा, माणूस झोपलेला आहे. पायाजवळ बसलेला माणूस अगोदर दिसेल का डोक्याजवळचा. कसं आहे, देव उठल्याबरोबर म्हणले अर्जुना कधी आलास. सांगितलं देवा. दुर्योधनला राग आला. देवा मी याच्या अगोदर आलोय, बोल. म्हणले तुमची मदत पाहिजे होता मध्ये. मी एकटा आहे म्हणले आणि एका बाजूला नारायणी सेना आहे. काय पाहिजे. दुर्योधन म्हणला याला एकट्याला घेऊन काय करायचं आहे, जागर करायचं सगळेच पाहिजे. होत त्याला
सैन्य मला द्या, तुमचं काय नको म्हणले तुम्ही. आणि मनातल्या मनात हसत होत. अर्जुन म्हणला देवा मला आज श्री सैन्य नको, तुझी नारायणी सैन्य नको, काही नको, मला फक्त तो एकटा पाहिजे, एकटा पाहिजे, मला काहीच नको. आणि एक सांगतो तुम्हाला, एक देव प्राप्त केलं ना बाकी कशाची गरज नाही. त्याला फक्त एकट्याला मागायचं. आणि ते महाराज अर्जुनाने एकट्यालाच मागितलं आणि युद्ध जिंकलं. अधर्माच्या विरुद्ध धर्माचं युद्ध जिंकलं. पण मागत असताना विचार करून मागणं गरजेचं आहे. विठ्ठला मी काय सांगत होतो, दुर्योधनाने मागत असताना देव मागितला. विजय अर्जुनाचा झाला, पराजय दुर्योधनाचा झाला. ऐका, मी धृतराष्ट्र सांगत होतो धनाला काही कमी नव्हतं, पण आईने डोळ्यावर डोळे असताना डोळ्यावर पट्टी बांधली, त्याचा परिणाम 100च्या 100 मेले, एकही जिवंत राहिलं नाही. पण मागत असताना चांगली मागणी असावी. नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, गुण गायना वडी आणि हेची माझी सर्व जोडी. मग देवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, तू गोपाळ तुम्ही मागताय, पण ही एका जन्मात आहे का अनेक जन्मात आहे? तो गोपाळ सांगता देवा आम्हाला तू जन्माला घालत असताना सुखात घाल, आणि प्रत्येक जन्मात आमची हीच इच्छा आहे, आणि आम्हाला जन्माला घालत असताना सुखात घाल. अभंगाचं शेवटचं चरण.
माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी एक माझी सर्व जोडी एक माझी सर्व जोडी एक माझी सर्व जोडी एक माझी सर्व माझी सर्व जोडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 दादा आम्ही दादा गावाला मला कोणतं
हा तू खमान गर्भ गुण गायनाव याची माझी सर्व वेळी झालेली सेवा मामांच्या चरणी प्राप्त स्मरणे गुरु रामकृष्ण भविष्यकर भगवान भविष्यकर महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण करा. जे काय बरोबर असेल ते गुरुवांचं काय चुकलं असेल तो माझ्या वाणीचा ऋष विठ्ठल. Ah,